अरे सारंगी, ओ सारंगी सेठ मला ना 5,000 रुपये 5,000 तुला पैसे माझ्याकडे काय नोटा छापायचा कारखाना आहे? बघावं तेव्हा तुला पैसा 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 आणि मला सांग कशासाठी यावेळेस तुला पैसे? मला दारूची उधारी द्यायची सेठ, त्यासाठी पैसे ना. अरे वा, दारूची उधारी द्यायचे म्हणून माझ्याजवळ पैसे मागायला आला. पैशासाठी माझ्याकडे बहीण घाण ठेवलंस नाही म्हणजे आता दारूवाल्याकडे काय माय घाण ठेवणार नाही? माझं पुन्हा या कॉलरला हात लावलास ना चौथ्याच्या उभा फाडून टाके. आई गावजवळची आहे म्हणून का लागला? मग बहीण तुझ्यासारख्या निकमण्याला दुसरं येतं तरी काय? तरी मला तुझ्यासारख्या विश्वासघातकी माणसाची आता अजिबात गरज नाही. मी आणि विश्वासघाती काय विश्वासघात केला? सांगा ना, काय विश्वासघात केला मी तुमचा? सांगा. जी बहीण आपलं स्वतःचं रक्षण करण्याचं विश्वास संपादन करते, तुझ्या हातावर राखी बांधते, त्या बहिणीला तू दुसऱ्याच्या हवाली करतोस. सेठ सेठ बदललास रे तू, बदललास आता नकोय मला तू आणि तुझी बहीण. मी फक्त तुमच्या दोघांचा उपयोग करून घेतलाय. अंजूला हस्तगत करण्यासाठी मी तुझा उपयोग करून घेतलाय. अरे तुला हे महागात पडेल, ठेवतोय मी, खूप महागात पडणार. अरे तुला ना मी जिवंतच ठेवणार नाही, आता जिवंतच नाही ठेवणार. लक्षात ठेव, रुद्र आहे मी, रुद्र. काय पण करू शकते हा, काय पण. समजलास? चेतवण्यामध्ये समजलास? रुद्रा, तुला काय वाटलं? हा सारंगी म्हणजे काय बाहुला आहे? कधीही पकडशील आणि मोडून टाकशील. सारंगी म्हणतात मला. सारंगी चांगल्या चांगल्याची पुंगी तोच होई सारंगी. अरे आजपर्यंत जो कोणी या सारंगीच्या वाट्यात आला त्याला या सारंगीने कायमचं संपवलं. कायमचं. तुला कसं सोडी होईल? तुला कसं सोड? फक्त मला अंजू हवी होती, अंजू म्हणून मी तुझा वापर करून घेतला. आणि पुन्हा कधी जर माझ्या मार्गात आडवा आलास तर हा सारंगी तुला कायम नाही म्हणजे माझ्याशिवाय तुला करमत नाही होय. काय म्हणालीस? तुझ्या पोटात माझं बाळ वाटत आणि मला काय मागं कुत्र्यानं चावलंय? तुझ्या पोटात वाढणाऱ्या गटाराला मी माझं म्हणून घ्यायला. आपल्या प्रेमाचं अंकुर आहे म्हणतेस? मला माहित नाही म्हणतेस? अरे पैशासाठी कित्येकांच्या बिछाण्यावर लोळण घेतली असतील. तसंही आमच्या गिराकांचं काय, कुणी यावं आणि टिचकी मारून जावं.
अच्छा, म्हणजे तुला माझ्या बरोबर लग्न करून संसार थाटायचा आहे. साला हिच्या सोबत जर मी लग्न केलं तर आयुष्यभर मला मला माहित आहे तुझ्या बापाच्यानं तुझं लग्न करणं होत नाही, म्हणून माझ्याकडे मला ब्लॅकमेल करायला तुला पाठवलं नाही. अच्छा अच्छा अच्छा, म्हणजे तुझ्या आई बापाला भूक लागली आहे ना, त्याच्यासाठी तुला पैसे हवे. किती पैसे हवे? अच्छा, 1000 रुपये? तुला 1000 रुपये हवे? कारण तुला माहित आहे पैशाच्या बदल्यात या सारंगीला काय लागत माहित आहे ना अंजू? चला पैसा 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 हा माणसाच्या आयुष्यात काही घडू शकतो, काही. आज माझ्याजवळ पैसा आहे तर मी या अशा गरिबांना विकत घेऊ शकतो. विकास पैशामुळे काहीही होऊ शकतो, काहीही. सारंगी नाव आहे सारंगी. बघितलं सांगतो तुला किती महागात पडली ते. त्याच वेळी जर माझा प्रस्ताव मंजूर केला असता तर ही वेळ तुझ्यावर आलीच नसती. पण नाही, या सारंगीचा तू इगो हट केला शिगो. आता ज्या ज्या वेळी तुला पैशाची गरज लागेल त्या त्या वेळी तुला माझ्या जवळ यावं लागेल. या सारंगी जवळ. सारंगी नाव आहे माझं, सारंगी. जो वाजवतो चांगल्या चांगल्या चिरचिरी तोच मी सारंगी. पैसा होता मी देतो, मी तुला पैसे देतो. जेवढे पाहिजे तेवढे पैसे घे. पैसे पाहिजे पोटात. अरे माझा बाळ बाबू कसा आहे तू? अरे माझा बाळ लग्न. अरे आयुष्यभर मी आहे करत यार. मी करतो लग्न तुझ्याशी. हे बघ ते ठेव काढू. मी लग्न करतो. मी म्हणतो ना लग्न करतो मी तुझ्याशी. आजपर्यंत या सारंगीने सगळ्यांची वाजवली पुंगी आणि आज या अंजुनी या सारंगीची वाजवली
का केलीस का तू अगं अंजू मला क्षमा कर ग अंजू अगं मला क्षमा कर तुम्ही केलेला अपराध तर क्षम्य नाही ग अगं बघ ना ग माझ्याकडे बघ ना अगं एकदा तरी माझ्याकडे बघ तर ना तुला म्हणून खायची मला लाज वाटते का लाज आता विसरलोय मी विसरलोय त्या डोळ्यावर आलेला बेधुंद दारूच्या नशेमुळे ना त्या बांधलेला रक्षणाचा धागा सुद्धा विसरलोय का मी माझ्यामुळे या मला एक पुरामुळे ना माझ्या जन्मदाते मायबाप सुद्धा रस्त्यावर आले ग उपाशी ताई तुला क्षमा कर ताई ताई मला क्षमा कर झोपला मग पोट पाय झोपला दम टाकता मी काहीच करू शकलो नाही काहीच नाही मला पश्चाताप करायचा आहे पश्चाताप करायचा आहे पश्चाताप ताई ताई तो चाकू आहे ना मला देत आहे मला देत आहे असा करू नको हे संधी मला दे तू मला प्रायचित्त करायचे ताई तो चाकू दे मला हा दे मला तू घरी जा कारण ना तुझी गरज आहे ग तुझी गरज माझ्या बाकी पोराची गरज नाही माझ्या दारुड्या पोराची सुद्धा गरज नाही कारण मी आतापर्यंत दुःखच दिलंय बाबांना अरे तुला निघलाय ग मी अरे पैशासाठी निघलाय तरी गरज ना तरी कुटुंबाची गरज ना माझा काही नाही ग मी काय आज नाही उद्या नाही पण आई बाबांचं रक्षण त्यांची काळजी घे तू त्या पोराला काळजी घेताना आली ना तू घे आणि आई बाबांना सांग रुद्राला माफ कर शेवटचं माफ कर
माझ्या आयुष्याचा कधी परत येणार नाही ते जात आहे. तुझ्यामुळे ना मला आज सगळं सगळं पाहावं लागत. याला कसा कारणे होता मीच आहे. कारण मी भाई आणि पाटलूच्या मागे लागलो आणि स्वतःचं कुटुंब मी उद्ध्वस्त केलं. दारू आणि बाटलीमध्ये माय बाप्पांचा अपमान केलाय मी. म्हणून माझ्या नवतरुणांनो माझं एकच म्हणणं आहे तुम्हा सगळ्यांनी, दारूची ओढ ना टाळता येत नाही. मोठा आलं होते. हातापाय थरकाप सुटतात आणि दारू शिवाय ना जगता पण येत नाही. आणि तसंही ना मरता पण येत नाही. दारूचा आजारच तसा. म्हणून माझ्या तरुणांना दारूच्या आहारी जाऊन काहीतरी बघा. माझ्यासारखी अवस्था होईल. माझ्यासारखी नशा नाश कर देगा फिरोगे खाने खाने को तुम. कटोरा हाथ में होगा देगा कोई खाने को तुम. आणि दारू ही बरबाद करते. सगळं काही पेपर मध्ये वाचत असाल. दारू पुढे आत्महत्या करायला लागलेले आहे. पत्नी मुलं भाडं अरे गाडी सुद्धा दारू धुंदीनं असं मुलं चालवतात ना त्यांचा अपघात होऊन राहिला. खरं दारू त्रस्त होतात ते फक्त दारू. माझा धर्म पूर्ण उद्ध्वस्त झाला. माझ्या बहिणीला माझ्या आई बाबांना मी पूर्ण उद्ध्वस्त करून टाकलं. अरे म्हणून अरे रुद्रा तुला सुद्धा इथं राहण्याचा काही अधिकार नाही. काही नाही. तुझ्या सारख्या या नराधमाला ना जगण्याचा काही अधिकार नाही. मेरे लाज बना रे तू मेरे लाज बना. नाही माफ कर मला. तुझ्या या दुसऱ्याला माफ कर.